वर्धा ते पुलगाव माझा रोजचा प्रवासाचा मार्ग. पॅसेंजर ट्रेनच्या त्या डब्यात रोज शेकडो चेहरे भेटतात आणि विरून जातात. पण त्या दिवशी जे घडलं त्याने माझ्या आयुष्याचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. डब्याच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध अंध भिकारी जोडपं बसलं होतं. त्याच्यासोबत त्याची 2 लहान मुलं होती. एक 10 वर्षाचा मुलगा आणि एक 7 वर्षाची मुलगी. गरिबी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, पण त्यांच्या वागण्यात एक कमालीचा संयम होता. गाडीने वेग घेतला आणि डब्यात एक समोसेवाला आला. गरमागरम समोश्याचा सुगंध डब्यात दरवळला. तो सुगंध नाकात जाताच त्या लहानग्या मुलाचे डोळे चमकले आणि त्याने आशेने आपल्या वडिलांचा हात धरला आणि म्हणाला, "बाबा, समोसे घेऊन द्या ना." वडिलांनी आपल्या अंध डोळ्यांनी शून्यात पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, "बाळा, समोसा खूप महाग असतो रे, आपल्याला नाही परवडणार तो." मुलाच्या चेहऱ्यावरची ती निरागस ओढ आणि त्या अंध बापाची हतबलता पाहून माझ्या काळजात सर्र झालं. त्याची लहान बहिणी मोठ्या आशेने त्या समोसेवाल्याकडे बघत होती. मला आता राहवलं नाही. मी समोसेवाल्याला हाक मारली आणि म्हटलं, "दादा, या दोन्ही मुलांना 2 समोसे द्या, त्यांचे पैसे मी देतो." समोसे हातात येताच त्या मुलाच्या डोळ्यात जो आनंद उमटला तो करोडोच्या संपत्तीतही मिळणार नाही. मुलाने आनंदाने ओरडून सांगितले, "बाबा, बाबा, या साहेबांनी आम्हाला समोसा घेऊन दिला." पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून मी स्तब्ध झालो. त्या 10 वर्षाच्या मुलाने स्वतः खाण्याआधी त्या समोश्याचा अर्धा भाग तोडला आणि आपल्या वडिलांच्या तोंडाजवळ धरला. हे बघून त्याच्या लहान बहिणीनेही आपल्या समोश्यातला अर्धा भाग आईला दिला. स्वतःला भूक लागलेली असतानाही घासातला अर्धा घास आपल्या आईवडिलांसाठी देणारी ती चिमुरडी मुलं पाहून माझं मन भरून आलं. आजूबाजूला सुटाबुटातले सुशिक्षित लोक होते, पण खऱ्या अर्थाने श्रीमंत ती मुलं निघाली. ते चौघही एकमेकांना भरवत तो समोसा आनंदाने खात होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मला एक गोष्ट उमजली. संस्कार कोणतेही महागड्या शाळेत किंवा पुस्तकात शिकवले जात नाहीत. ते परिस्थितीच्या भट्टीत तावून सुलापून निघालेल्या अनुभवातून येतात. ज्या मुलांकडे बघायला दृष्टी नव्हती त्यांनी आज जगाला माणुसकीची दृष्टी दिली होती. माणसाकडे संपत्ती किती आहे यापेक्षा त्याच्या हृदयाची श्रीमंती किती आहे हे त्या दिवशी त्या रेल्वेच्या डब्यात सिद्ध झालं होतं. धन्यवाद.